कोणते कपडे घालू समजत नाही आहे. फायनली अर्धा तासाच्या मेहनतीनंतर कपडे घातले आणि आज मी निघालोय पंजाबी आयकॉन अवॉर्ड्सला. दुपारच्या घरी मी स्टेशन गाठलं. हे आहे दीपक सर, ज्यांच्यासोबत मी जाणार आहे. यांनाच आयकॉन अवॉर्डचं इन्व्हिटेशन आलेलं. विलेपार्ले स्टेशनला उतरून रिक्षात बसून आम्ही पोहोचलो ऑडिटोरियमला. रेड कार्पेटवरती चालत चालत मध्ये एंट्री केली. कॅमेरा आणि लाईटचा सेटअप करून सेलिब्रिटीजची वाट बघत थांबलेलोच. यांना जर तुम्ही ओळखतच असाल, मेरा नाम है बुल्ला, रखता हूं मुकेश ऋषी. या डायलॉग मुळे तर मी यांचा खूप मोठा फॅन आहे. नंतर 15 मिनिटांनंतर बॉबी देओल आला. भाई जसा रील लाईफ मध्ये दिसतो, रिअल लाईफ मध्ये पण तसंच प्रॉपर मस्त मेंटेन ठेवलाय भाईने. अब वो बारी आ गई थी जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए स्पेशली मी ज्यासाठी आलेलो, रवीना टंडन. खास मी फक्त या एक ऍक्ट्रेसला बघण्यासाठी आलोय आणि माझी इच्छा पूर्ण झाली. रवीना टंडनला बघून मला फक्त एकच सुचत आहे, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है आणि हे अनएक्सपेक्टेड होतं. आग लगा दी आग लगा दी आग लगा दी आग. अनु मलिक. नंतर अवॉर्ड शो मध्ये जाऊन थोडा टाइमपास केला. तिकडून निघताना आम्हाला मिस्ट्री बॉक्स दिला. त्यात हे सगळं निघालं. रिक्षात बसून खात खात आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी. त्याचा पार्ट 2 पण येणार आहे. पुन्हा भेटू पार्ट 2 सोबत. बाय.